पुढची बातमी बदलापुरातून। बदलापूरमध्ये अनधिकृत सुरू असलेल्या नारायण शाळेविरोधात शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे। आवश्यक शासकीय मान्यता नसताना सुद्धा शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतल्याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र गुन्हा आणि दंडात्मक कारवाई होऊन देखील शाळा अजूनही सुरूच असल्याचा प्रकार समोर आला आहे। अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी विशाल पोतेकर यांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापूर्वी शिक्षण विभागाने शाळेला अनधिकृत घोषित केलं होतं आणि बंद करण्याचे आदेश दिले होते। शाळेबाहेर फलक लावून विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं होतं। तसंच शाळेला 1 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला। तरीही शाळा सुरूच असल्याचा प्रकार समोर आला आहे। आपण शाळेवर कारवाई केलेली आहे। ते कारवाई जी कायद्यामध्ये जी मॅक्झिमम कारवाई केलेली आहे आणि जसे वरिष्ठांचे निर्देश आहे त्याच्यानुसार कारवाई केलेली आहे। शिक्षणाचा अधिकार 2009 ह्या कायद्यामध्ये सेक्शन 18 मध्ये शाळेला दंडाची तरतूद दिलेली आहे की शाळा सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये दंड आणि प्रत्येक दिवसासाठी चालू ठेवण्यासाठी प्रत्येक दिवसासाठी 10,000 रुपये दंड। तर त्या दंडाची नोटीस शाळेवर बजावण्यात आलेली आहे।